सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 3. तेवी परमानंद सुख प्राप्ति उपस्थ द्वारा नरचाखिती आनंद एकायतन स्थिती बोलिल्या उपर उपस्थी या हेतु वेदे. त्याच न्यायाने वेदाने उपस्थ हा आनंदाचा एक आधार आहे असे म्हटले आहे. कारण पुरुष उपस्थ इंद्रियाद्वारा आनंदाचा अनुभव घेतात. त्या उपस्थ सुखाची नित्यस्थिती संभोगे विणजे वाढविती. तेथ मिथ्या स्त्री पुरुष व्यक्ती सहजे होती सज्ञान. जे प्रत्यक्ष संभोग घेतल्याशिवाय उपस्थ इंद्रियांच्या किंवा कोणत्याही इंद्रियाद्वारा आनंदाचा अनुभव घेतात, जे प्रत्यक्ष संभोग घेतल्याशिवाय उपस्थ इंद्रियाच्या किंवा कोणत्याही इंद्रियाच्या विषयाची सुखप्रदता मानतात, त्यांना त्या सुखाची केवळ कल्पना असते, प्रत्यक्ष अनुभव नसतो. चाखली गोडी तेची साखर परमानंद मैथुन मात्र मानून या मैथुन पर जाहले पामर विषयांध. साखर खाल्ल्या वाचून तिची गोडी जशी कळत नाही, त्याप्रमाणे विषयजन्य आनंद प्रत्यक्ष संभोगा वाचून अनुभवास येत नाही. यास्तव एक उदाहरण म्हणून वेदाने असे म्हटले, पण तो आनंद म्हणजे ब्रह्मानंद नव्हे. तथापि संभोगालाच परमानंद मानून अज्ञ लोक त्यात आसक्त होतात. उपस्थी परमानंद गोडी या लागी स्त्री कामाची अतिओढी सदा सोसीजे महामोढी ताडा तोडी जीविताच्या. त्या कल्पनेने त्यांची विषयासक्ती फार वाढते आणि मूढ लोक स्त्री सुखासाठी धडपडत असतात. त्यासाठी ते अनेक क्लेश सोसतात. साखरेचे केले नारियेळ तेथ त्वचा गर्भ साखरची केवळ. तेवी विषय द्वारा सुख कल्लोळ उठती सकळ परमानंदे. साखरेचा नारळ केल्यास त्यातील करवंटी काथ्या खोबरे असे सर्वच भाग साखरेचे असतात. त्याप्रमाणे सर्व प्रकारचे विषय सुख मुळात परमानंदाचे छोटे तरंग आहेत. नाना पक्वान्न परवडी गुळाच्या गोड्या ते चवी गाढी. तेवी विषयाची जे जे आवडी ते ते गोडी निजानंदे. पक्वान्ने अनेक केली तरी त्यातील गोडी एका गुळापासून असते. त्याप्रमाणे विषयातील सुख एका निजानंदामुळे आहे. हेणे नोणी मुळीची निज गोडी सोशी ती विषयांच्या अतिओढी. बाप सद्गुरु कृपा गाढी विषयांची आवडी एकत्वाने. या निजानंद न जाणल्याने सामान्य लोक विषयांच्या आसक्तीमुळे क्लेश भोगतात, पण सद्गुरूंची कृपा अति प्रबळ आहे. ती विषयातील प्रीती वळवून निजानंदाकडे नेते. या लागी विषयांची आस्थान चढे सच्छिष्याचे माथा. स्त्री भोगाची आसक्तता मिथ्या तत्वता गुरुवाक्यनिष्ठा. त्यामुळे खरा जो चांगला शिष्य असतो त्याला गुरुवाक्यावर निष्ठेमुळे विषयासक्ती मिथ्या आहे हे कळते. त्यामुळे त्याची विषयासक्ती नष्ट होते. हा आत्मा हे आत्मी पाही ऐसे मिथून मुळी नाही. ते निज मूळ पडिता ठाई ब्रह्मचर्य पाही अभंग. हा आत्मा व ही आत्मी हे जोडपे अस्तित्वात नाही, तर एक आत्माच मूलतः सर्वत्र आहे. हे प्रत्ययाला आले की ब्रह्मचर्य अखंड राहते. या नावगा निज नैष्ठिक्य ब्रह्मचर्य अतिसुटक. सद्गुरुनी बांधिले निष्कंटक अलौकिक अभंग. यालाच अखंड नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणतात व सद्गुरूंनी त्याला निश्चित बोध केला म्हणजे ते अभंग राहते.
आता हिंसेची स्थिती एके राया चक्रवर्ती, भवई उचलणे नाही भूती स्वप्न सुषुप्ती जागता. आता हे राजा अहिंसेची लक्षणे ऐक. खरा अहिंसक माणूस जागृती, स्वप्न आणि झोप अशा कोणत्याही अवस्थात कोणत्याही प्राण्याकडे डोळे वटारून किंवा कपाळाला आठी घालून पाहत नाही. पावो आदळता देख झणी पृथ्वी पावेल दुःख, या काकुलती आवश्यक पाऊले अलौकिक हळूवार ठेवी. आपण जोराने पाऊल टाकल्यास पृथ्वीला दुःख होईल, ह्या काळजीने तो मृदू पावलाने हळूहळू चालतो. आकाश दचकेल देख, या लागी नेदी सैरा हाक, वाचा परिपक्व पियूख वचने परमसुख सर्वांस देतो. कदाचित आकाश दचकेल म्हणून तो ओरडून बोलत नाही. मृदू वचनाने सर्वांना सुख देतो. त्याचा शब्द जय गगनी भरे तेणे, शब्दानंद चमत्कार गगनची निज सोखे सुभरे येणे सुखद्वारे वचनोक्ती. त्याचे शब्द एवढे मृदू व सुखकर असतात की त्यामुळे आकाशालाही आनंदाचे भरते येते. जळा माझी घालिता उडी, झणी उदक झडपे बुडी, तरंग न्याय देणे बुडी, जीवनाची दुथडी न हे लावता. तो पोहायला गेला तर उंचावरून उडी मारत नाही, हळूच पाण्यात प्रवेश करतो. जणू पाण्यातील आणखी एक तरंगच आहे आणि त्यामुळे पाण्याच्या काठांनाही सुख होते. त्यासी जळे होता निमग्न जळाचा तापुषमे संपूर्ण, या परिकरे स्नान जीवना जीवनू निववितू. पाण्यात शिरताच पाण्याचा ताप शांत होईल अशा प्रकारे तो स्नान करतो. म्हणजेच आपल्या स्पर्शाने तो शीतल जलालाही शीतल करतो. जणे दुःख पावेल वारा, म्हणून विश्वासू न घाली सैरा, नेमुनी प्राण संचारा निज शरीरा वागवे. कदाचित वाऱ्याला दुखापत होईल म्हणून तो श्वास जपून सोडतो. शरीर धारणेसाठी श्वासोच्छवासाचे नेमन करतो. निज देहा करावया धातू, सर्वथा जेवी नुचले हातू, तेवी भूतांवरी निघातू, ज्याच्या पोटातू बुजेना. आपल्याला मारण्यासाठी आपले हात उचलले जात नाहीत, त्याप्रमाणेच इतरांवर प्रहार करावा असे त्याच्या मनात येत नाही. अत्यंत न्याहारे पाहता वचकू पडेल प्राण्यांच्या चित्ता, या लागी बाह्यदृष्टी क्रूरता न पाहे भूता भूत भावे. आपण क्रूर नजरेने पाहिले तर प्राण्यांना भीती वाटेल म्हणून तो क्रूर दृष्टीने रोखून कुणाकडेच पाहत नाही. रोमरगडतील संपूर्ण या लागी न करी अंगमर्दन, एवम स्वदेहाचे देह पण भूत सिंसे बेण असंत्वा जाणे. आपले अंगमर्दनही जोराने करत नाही, कारण आपले केस रगडले जातील. या अर्थी तो आपल्या देहालाही परका समजतो. भूता देता दुःखलेषु, भूती दुखवेल भूतेषु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, तेथे रहिवासू अहिंसेचा. प्राणी मात्राला दुःख दिल्यास त्यांच्या ठिकाणचा भूतात्मा त्रस्त होईल, म्हणून कुणालाही त्रास देण्याची त्याला इच्छा नसते. त्याच्याच ठिकाणी अहिंसा राहते. कायिक वाचिक मानसिक भूता उपजे त्रिविध दुःख, ते जेथे निमाले निषेक अहिंसा देखते ठाई. प्राणी मात्राला कायेने वाचेने व मनाने त्रास होतो, दुःख होते, पण जो अशा तिन्ही मार्गाने कुणालाही त्रास देत नाही तोच अहिंसक होय. या नावगा शुद्ध अहिंसा, सत्य जाण नृपवरेशाता, द्वंद्व साम्याची दशा ऐक क्षितिशा सांगेन.
राजा ही शुद्ध अहिंसेची लक्षणे आहेत असे तू निश्चयाने जाण. आता द्वंद्व साम्याची लक्षणे ऐक. सुख दुःख अदृष्टाधीन ते अदृष्ट देहाचे माथा पूर्ण. ऐसे जाणोनी आपण निर्द्वंद्व संपूर्ण सद्गुरु वाक्ये. हे राजा, सुखदुःखे ही दोन्ही अदृष्टाप्रमाणे देहाला अटळ आहेत असे जाणून साधक सद्गुरु वाक्यावर चिंतन करून सुखदुःखातही मन रसमतोल ठेवतो. अदृष्टे देह सुखदुःख भोगी मूर्ख तेथ रागी विरागी. शिष्यू लागोने दी निजांगी गुरुवाक्य रंगी रंगला. अदृष्टामुळेच देह सुख दुःख भोगतो, पण सामान्य मनुष्य सुख मागतो व दुःख नको म्हणतो. पण या गुरुवचनाने विवेकी झालेला शिष्य यांचा लेप आपल्याला लागू देत नाही. देहीचेनी सुखे सुखावता सवेची दुःख चढे माथा. हे गुरुने जाणोनी तत्वता देहंता सांडविली. आपला शिष्य देहाच्या सुखाने सुखावला तर मागोमाग त्याला दुःख भोगावे लागेल हे ओळखून गुरु त्याला त्याचा देह अहंकार सोडवितो. निरभिमान्याच्या अंगी दुःख नुरेची दुःख नियोगी. सुख नुरेची सुख संभोगी. तो भयभागी अलिप्त. अशा प्रकारे देहाचा अभिमान ज्याला नसतो त्याला दुःख व सुख ह्यांमुळे अस्वस्थता किंवा हर्ष वाटत नाही. छाया उष्णा माझी तापली ते छाया छायेची निवाली. तेवी सुख दुःखे मिथ्या झाली स्थिती सुखावली यथानुलाभे. ज्याची त्याला प्राप्ती होईल ते तो आनंदाने घेतो. सावलीत असलेली वस्तू उन्हाने तापते, सावलीने थंड होते, म्हणजेच आलेल्या स्थितीशी ती मिळून घेते. तसेच काहीसे ह्याचे मन असते. अदृष्टे देही वर्तता देख बाधून शके सुखा सुख. हे गुरु गम्य अलौकिक शिष्य विश्वासिक पावती. पण अशी निर्द्वंद्व सम अवस्था खरी श्रद्धा असणाऱ्या शिष्यालाच गुरुकृपेने प्राप्त होते. विश्वासे वीण सर्वथा गुरुगम्य ने होता. गुरुगम्य वीण तत्वता द्वंद्व समता कदा न घडे. श्रद्धे वाचून गुरुने दिलेला बोध अनुभवास येत नाही आणि तसा बोध झाल्याशिवाय मन साम्यावस्थेत राहत नाही. देही दृढता जवमी पण तव तव द्वंद्व बाधा दारुण. जे गुरुवाक्य निरभिमान त्यासी द्वंद्वे जाणती मिथ्या. जोपर्यंत मी म्हणजे देह असा अभिमान दृढ असतो तोपर्यंत सुख दुःखामुळे मनुष्य त्रस्त होतो. पण गुरुच्या उपदेशाने जे निराभिमानी होतात त्यांचेच मन समतोल राहते. स्वप्नींचे दरिद्र समर्थता जेवी दोन्ही समान जागृता. तेवी द्वंद्व बाधेची वार्ता न बाधे गुरुभक्ता परोक्ष बोधे. स्वप्नातील दारिद्र्य आणि श्रीमंती जागृतीत आल्यावर सारखीच मिथ्या वाटतात. त्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभूतीमुळे द्वंद्वांच्या पिढेची वार्ता सुद्धा गुरुभक्तांच्या कानावर येत नाही. लेकुरांच्या खेळापाशी पारणे तैशी एकादशी. द्वंद्वाची दशा तैशी गुरुवाक्या सरिसी समूळ उडे. मुलांच्या खेळात एकादशी आणि पारणे ही दोन्ही लुटुपुटीची तशीच द्वंद्वेही गुरुवचनामुळे लुटुपुटीची ठरतात. जेवी चंदनाची या धृती आरी बोरी चंदन होती. तेवी गुरुवाक्य प्रतिती सकळ द्वंद्वे येती निज साम्या. चंदनाच्या झाडाजवळ असणाऱ्या इतर झाडांनाही चंदनासारखा वास येतो.
त्याप्रमाणे गुरुवाक्याच्या प्रतीतीने सर्व अनुभव एकच होतात. चंदना सभोवती झाडे तेही रोकडी लाकडे, देवद्विजांचे मस्तकी चढे भाग्य एवढे सत्संगी. चंदनाच्या सभोवार असणाऱ्या झाडांची लाकडेही सुगंधित झाल्याने चंदनासारखाच त्यांनाही मान मिळतो. सत्संगामध्ये असे सामर्थ्य आहे. सद्गुरो तोची सत्संगती सत्संगे शिष्य पालटती. स्वये ब्रह्म स्वरूप होती तेव्हा द्वंद्वेती निर्द्वंद्वा. जो गुरु तीच सत्संगती व तिच्या योगाने शिष्य पालटतात आणि त्यांची द्वंद्वे उरत नाही, ते स्वतः ब्रह्मरूप होतात. एवं गुरुवाक्य विश्वासता द्वंद्व साम्य चढे होता. ते गुरुवाक्य ही तत्वता ऐक आता सांगेन. याप्रमाणे ज्या गुरुवाक्यावर विश्वास ठेवला असता द्वंद्व साम्य प्राप्त होते, ते गुरुवाक्य ही मी तुला आता सांगतो. सर्वत्रात्मेश्वरान्वीक्षान् कैवल्यमकिनिकेतातं विविक्त चीरवसनं संतोषो येन केन चितः. सर्व ठिकाणी सतचित्त रूप आत्मा आहे व सर्वांचा नियंता ईश्वर आहे असे पाहणे, एकांताची आवड असणे, घर इत्यादी वस्तूंचा अभिमान नसणे, मोजके स्वच्छ कपडे वापरणे व जे काही मिळेल त्यात संतोष मानणे, असा गुरुचा उपदेश असतो. सद्गुरु वरेल विश्वासाने, सद्गुरु वचन विश्वासे माने सर्वत्र परमात्मा ऐसे. तेची निज बुद्धी निश्चय वशय निज मानसे विवंची. सद्गुरु वरील विश्वासाने शिष्य सर्व ठिकाणी आत्मतत्व आहे असे मानतो आणि तीच आपली बुद्धी दृढ धरून त्यावरच मनन करतो. मनमाजी परमात्मा वसे तेणे स्थूळ देहो वर्ततसे. त्याचे निपूर्ण चित्प्रकाश जग भासे जगद्रूपे. तो असे म्हणतो, माझ्यात जो परमात्मा आहे त्यामुळेच हा स्थूल देह सर्व व्यवहार करतो, तसेच हे जग त्याच्याच प्रकाशाने भासते. त्या आत्मप्रकाशानेच मला सर्व दृश्ये दिसतात. अर्थात हा परमात्माच द्रष्टा, दृश्य आणि दर्शन असा त्रिविध भासतो. दृश्य व द्रष्टा ह्या रूपाने जो जो परिणाम होतो तेथे त्याच्या मागोमाग अनुसूत परमात्म तत्व असते आणि चिद्रूप आत्म्याला अनुसरून हृदयस्थ देव सर्व प्राण्यांनी दुमदमलेली सृष्टी पाहतो. दृश्य दृष्टपणे जे जे उठी तेथे निजात्मजा पाठी पोटी तेणे अन्वय देवो देखे दृष्टी. आहाळ बाहाळ सृष्टी दुमदुमीत. तेव्हा जे जे देखे भूताकृती तेथे परमात्मा ये प्रतीती. मी नियंता ईश्वर त्रिजगती हेही स्फूर्ती स्फुरो लागे. असे अनुभवास आल्यामुळे शिष्य जी जी भूताकृती पाहतो तिच्यामध्ये त्याला परमात्मा प्रत्ययास येतो आणि त्यानंतर ह्या त्रिभुवनाचा नियंता ईश्वर मीच आहे असाही अनुभव त्याला येऊ लागतो. जगवर्ते माझी या सत्ता, मी कळीकाळाचा नियंता. मी उत्पत्ती स्थिती प्रलय करता, हे मूळ अहंता स्वभावे स्फुरे. हे जग माझ्या सत्तेने चालते, मी कालाचा नियंता आहे. जगाची उत्पत्ती स्थिती व प्रलय मीच करतो, ही मूळ अहंता त्याच्या ठिकाणी स्फुरण पावते. येणे पूर्वान्वये जव पाहे तव सर्वी सर्व मीच आहे. ते पाहते पाहणे पाओ ठाये, तेथे अहम जाये विरोनी. ह्या भूमिकेतून शिष्य जे जे पाहतो त्या सर्वांमध्ये आपणच आहोत असे त्याला भासते आणि मग दर्शनादी त्रिपुटी अहंभावासह विरून जाते. तेथे परब्रह्मेक प्रसिद्ध कोंदला ठाके सचिदानंद ऐसा गुरुवाक्य प्रबोध.
शिष्य अतिशुद्ध पावती. त्या अवस्थेत एकमेव परब्रह्म पूर्णपणे सिद्ध असते आणि सर्वत्र सतचित्त आणि आनंद भरून राहतो. अतिशुद्ध शिष्याला गुरुवाक्याने असा साक्षात्कार होतो. देवा वाचोनी तत्वता तिळभरी ठावो नाही रिता. त्या ते कदेशी नेणिता न मने वस्तुतः सच्चिष्यासी. देवा वाचून वस्तुतः एक तिळभर ही जागा रिकामी नसते, पण अज्ञानी मनुष्य देव एका ठिकाणी आहे असे म्हणतो, पण ज्ञानी शिष्याला त्याचे म्हणणे पटत नाही. वैकुंठ आणि क्षीराब्धी ज्याचे प्रकाशे ज्यामधी, तो वैकुंठवासी अथवा क्षीराब्धी हे बोल सोपाधी शबलत्वाचे. अहो, वैकुंठ आणि क्षीरसागर ज्याच्या प्रकाशाने अप्रकाशित होतात आणि त्यांचे अस्तित्व ज्यामध्ये असते, तो सर्वव्यापी परमात्मा वैकुंठात किंवा क्षीरसागरात राहतो हे म्हणणे त्याला पटत नाही. कारण हे म्हणणे हिरण्यगर्भाला उपाधीसह असणाऱ्या ब्रह्माला म्हणजेच ईश्वराला शोभते. जेथ सर्वी सर्व परमात्मा तेथ एकदेशी नसरे महिमा. तो पूर्ण ब्रह्म अनाश्रमा वैकुंठादी आश्रमा वश नव्हे. ज्या अर्थी परमात्मा सर्वांमध्ये आहे, त्या अर्थी त्याचे एकदेशीय रूप अपुरे आहे. पूर्ण ब्रह्म आश्रम आदी देशाने मर्यादित होत नाही, त्यामुळे वैकुंठादी स्थानी ते मावत नाही, मर्यादित होत नाही. अखंडा आवाहन अधिष्ठान आसन सर्वगता सिंहासन कल्पिती स्थान निज कल्पना. अखंड परमात्म्याला सर्वगत ईश्वराला पूजेसाठी आवाहन करणे, आसनादी देणे अशा कल्पना म्हणजे निव्वळ भ्रम आहे. तेही कल्पिती निजवृत्ती जे ब्रह्मरूप नित्य पाहती. त्यांची परब्रह्म स्थिती कदा कल्पांती भंगेना. पण संकुचित दृष्टीचे लोक अशा प्रकारे त्यांचीही कल्पना करतात, परंतु जे नित्य ब्रह्म अनुभवतात त्यांची परब्रह्माशी एकरूप अशी आंतरिक स्थिती भंग पावत नाही. ऐशी परब्रह्म वाप्ती साधकी पावावया निश्चिती नित्य बसावे कांती द्वैताची स्फूर्ती त्या गोनी. साधकाने अशी स्थिती दृढ धरावी, निश्चयाने टिकावी, म्हणून भेदात्मक दृष्टी सोडून एकांत सेवन करावे. साधिता परमार्थ निधान साधकाडवी वर्ण वस्त्र. निमोले वल्कले परिधान का त्यागिली अति जीर्ण वस्त्रे घ्यावी. परमार्थ साधन करताना साधकाला अन्न वस्त्र मिळविण्यासाठी वेळ आणि कष्ट यामुळे प्रतिबंध होतो. मग त्याने काय करावे? आपली ही गरज कमी ठेवावी. प्रसंगी वल्कले धारण करावीत किंवा लोकांनी त्याग केलेली वस्त्रे वापरावीत. शानफल मुलकंद भोजन येणे करावे जठर तर्पण. सांडुणी परमार्थ साधन जोडावयान्न धन्न न वेचावे कदा. यदृच्छेने सहजपणे मिळालेली भाजी फळे मुळे किंवा कंद खाऊन पोट भरावे, पण परमार्थाचे साधन सोडून अन्न वस्त्रादी मिळविण्यासाठी आपला वेळ फुकट घालवू नये. चौपालवी बांधोनी करी भीक मागावी. दारोदारी परी अन्न आच्छादानावरे आयुष्य तिळभरे न वेचावे. हातात झोळी घेऊन भिक्षा मागावी, पण अन्न व आच्छादन यासाठी प्रयत्न करण्यात वेळ घालवू नये. मिळवावयान्नाच्छादन न शृणती साधक सज्ञान. देह दृष्टाधीनते सहजे जाण प्रतिपाळे. ज्ञानी साधक अन्न वस्त्र मिळविण्यासाठी कष्ट करीत नाहीत. देह दृष्टाच्या अधीन आहे, ते अदृष्टच त्याचे पालन करील. स्वेष्णता होरात्री अदृष्टा वेगळी अनुभरे प्राप्ती.
कदा न चढे कोणाचे हाती, हे साधक जाणती सज्ञान. तसेच आपण अहोरात्र कितीही कष्ट केले तरी भाग्य असल्याशिवाय काहीही मिळत नाही हे ते जाणतात. यालागी अदृष्टे जे प्राप्त तेणे निर्वाहे सदा निश्चित. साधक परमार्थ साधित संतोष युक्त गुरुवाक्ये. त्यामुळे भाग्याने जे प्राप्त होईल त्यावर ते निर्वाह करतात, सर्वदा निश्चिंत असतात व गुरुवाक्याने संतुष्ट राहून परमार्थ साधतात. देह अष्ट परवडे, होती सुख दुःख घडामोडी. साधका संतोषू चढो वेढी, गुरुवाक्य गोडी दृढ लागली. सुखदुःखे प्रारब्धाप्रमाणे देहाला प्राप्त होतात, तरी साधक गुरुवाक्याच्या प्रभावाने संतोषाची गोडी लागल्याने उत्तरोत्तर अधिक संतोषाने राहतो. देह प्रार्थनावर सोडतो, गुरुवचनाचे सुख सोडून त्याचे मन देहावर आसक्त होत नाही. जैसे देहाचे प्राक्तन तैसे होय अशन वशन. परिगुरुवाक्य सुख सांडून देहावरी मन ममत्वे नये. यात्रे विनयथा काळे दृश्यया, जे जे मिळे तेथे सेवी सकळ मंगळे. गुरुवाक्य मिळे स्वानंदे. याचना न करता जे मिळते ते गोड मानून त्याचे सेवन करतो. शरीर निर्वाहा विवखी, कोठे काही नाभी लाखी. जे जे मिळे तेणेची सुखी, निजात्म तोखी संतुष्ट. शरीर निर्वाहासाठी तो अभिलाषा धरीत नाही, तर तो सदा संतुष्टच राहतो. प्रारब्धे सुख दुःख भोगिता, संतोष साधकांच्या चित्ता. हे गुरुवाक्य विश्वासता, चढे हाता शिष्याच्या. प्रारब्धानुसार प्राप्त झालेले सुख किंवा दुःख भोगताना अशा साधकाला नित्य संतोषच होतो, हे म्हणणे शिष्याच्या खरोखरी अनुभवास येते. पण त्यासाठी गुरुवाक्य वचनावर दृढ श्रद्धा हवी. त्याच्या दृढ विश्वासाशी भागवत शास्त्र गुरुपाशी अभ्यासावे आदरेशी, दृढ निश्चयेशी प्रबोधक. आणि तशी दृढ श्रद्धा बसण्यासाठी त्याने गुरुपाशीच भागवत शास्त्राचा आदराने अभ्यास करावा, म्हणजे त्याच्या अंतःकरणाला बोध होईल. श्रद्धां भागवते शास्त्रे निंदामन्यत्र चपीहि. मनोवाक्मर्दंड च सत्यम शमदमावपीहि. भगवंताचे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्रावर श्रद्धा ठेवावी, इतर शास्त्रांचीही निंदा करू नये. मनावर, वाचेवर आणि कर्मावर नियंत्रण ठेवावे. सत्य, शम आणि दम हे सर्व शिकावे. प्राणायामाने मनाचा, मौनाने वाणीचा व कर्मत्यागाने आणि सत्कर्माने शरीराचा निरोध करावा. शम म्हणजे मनाची शांती आणि दम म्हणजे इंद्रियांच्या कर्मांवर अंकुश. सगुण अथवा निर्गुण जेथ भगवत स्वरूप वर्णन. का भगवंत बोलिला आपण, अथवा भगवद गुण कीर्ती जेथे. ज्यात सगुण आणि निर्गुण भगवंताच्या स्वरूपाचे वर्णन असते किंवा जे स्वतः भगवंताने सांगितलेले असते, उपदेश केलेला असतो, किंवा ज्यात भगवंताच्या गुणांचे कीर्तन असते, ते भागवत शास्त्र होय. शिष्याला असे शास्त्र जीवकी प्राण असते. विशेषतः ज्ञान व प्रेम भक्ती यांचे वर्णन त्याला आवडते. तेथे राया शास्त्र जाण आवडे, जैसे जीव प्राण. विशेषशी ज्ञान कथन सप्रेम पूर्ण पर्यंते. गुरुमुखे ज्ञानकथा गोड तेणे, श्री भागवती श्रद्धा दृढ. श्रवणे पुरे जीवाचे कोड, ओसरे चाड विषयांची. गुरुमुखाने तो ज्ञानयुक्त कथा ऐकतो, ती त्याला गोड वाटते. भागवत शास्त्रावरील त्याची श्रद्धा दृढ होते. त्याची श्रवणाची हौस भागते व लौकिक विषयांची आवड कमी होते. जीविनाही विषय कौतुक, तरी विषय आवश्यक साधका होती बाधक.
तेणे आत्यंतिक अनुताप. त्याला विषयांचे कौतुक वाटत नाही, कारण ते साधकांना त्रास देणारे होतात. त्यामुळे साधकाला पश्चात्ताप होतो. अनिवार्य विषयावस्था या लागीन वचे निज सत्ता, तेणे मुमुक्षुच्या चित्तात्यंत व्यथानुतापे. विषयांची प्रीती अनावर असते, तिच्या पुढे आत्मानुभूती येत नाही. म्हणून साधकाच्या चित्ताला पश्चात्ताप होतो, वाईट वाटते. नसता विषयांची अतिप्रीती स्वतः नव्हे विषय निवृत्ते, ऐशिया साधकान प्रति निर्णेत शास्त्रार्थी नेमिला नेमू. काही साधकांना लौकिक विषय फारसे आवडत नाही. नाही विषयांची आसक्ती नव्हे विषय निवृत्ती, ऐशी जे का साधक स्थिती नेमुत या प्रति शास्त्रे केला. पण विषयांपासून मन पूर्ण निवृत्तही होत नाही, अशा साधकांसाठी शास्त्राने नियम केला आहे. जो का केवळ विषयासक्त कदान मनी शास्त्रार्थ, का जो ज्याला जीवनमुक्त तो ही शास्त्रार्थ मानो निमने. जो केवळ संसारी असतो तो शास्त्रार्थ मानत नाही, आणि जीवनमुक्तालाही शास्त्र नियमांचा काही उपयोग नसतो. जैसे मृगजळाची भासे स्थिती, तैसे विषयमुक्ता प्रती. त्या विषयांची निवृत्ती कोणते शास्त्रार्थी मानावा नेमो. एवमात्यासक्त तिव्रक्त त्यासी नेमून चले यथ, मुमुक्षांशीच शास्त्रार्थ नेमी निश्चित निज नेमे. मुक्ताना विषय मृगजळा सारखेच वाटतात, तेव्हा विषयांच्या निवृत्तीसाठी कोणत्या शास्त्रातील कोणता नियम त्यांनी मानावा, म्हणून अतीव आसक्त व पूर्ण विरक्त ह्या दोघांपुढे शास्त्र नियम व्यर्थ असतात. म्हणून मुमुक्षांनाच शास्त्र नियम लागू असतात. तेथ गुणशिष्य संवाद करतात ज्ञानार्थ प्रबोध, ते बोधी बाधी विषय बाध तत्यागी प्रसिद्ध शास्त्रार्थ नेमो. याविषयी गुरु आणि शिष्य यांचा जो संवाद होतो, त्यातून ज्ञानाचा बोध होतो, व असा बोध झाला तरच विषय पीडा देत नाहीसे होतात. विषय त्यागासाठी शास्त्राने केलेले नियम प्रसिद्धच आहेत. मनसा वाचा कर्मावरोधू, येणे विषयांचा त्रिविध बाधू. त्या अतिही त्रिविधू शास्त्रे अतिशुद्धुने मिला नेमू. मनवाणी व शरीर यांच्या निरोधाने मानसिक वाचिक व शारीरिक विषयांचा निराश होतो. त्या निरासासाठी शास्त्राने मनोवाक्य मर्दंडनम हा नियम केला आहे. मनासी नेमू उपशमाचा, इंद्रिया नेमू तो दमाचा. सत्ते नेमिले वाचा तिही सही तिहीचा निज नेमू. मनाला शांतीचा नियम सांगितला आहे, शरीराला म्हणजे इंद्रियांना दमनाचा म्हणजे इंद्रिय निग्रहाचा नियम सांगितला आहे, आणि वाणीसाठी सत्य बोलावे असा नियम सांगितला आहे. विषय काम गज दारुण हम दामदय उन्मत्त पूर्ण. देहा तारुण्य अति घूर्ण तोडी बंधन विधेचे. विषयेच्छा हा भयंकर हत्या आहे, अहंकार हा त्याचा मद. तारुण्याने त्याचे डोळे फिरून गेलेले असतात, तो शास्त्र विधीचे बंधन तोडून टाकतो. मनसा वाचा कर्मावरोधू, येणे विषयांचा त्रिविध बाधू. त्यातीही सही त्रिविधू शास्त्रे अतिशुद्धुने मिला नेमू. विषय काम गज दारुण हम दामदय उन्मत्त पूर्ण. देहा तारुण्य अति घूर्ण तोडी बंधन विधीचे. विषयेच्छा हा भयंकर हत्या आहे, अहंकार हा त्याचा मद.
तारुण्याने त्याचे डोळे फिरून गेलेले असतात तो शास्त्रविधीचे बंधन तोडून टाकतो. खंदीर सहृदराजा गुरु सोडा कावळे स्वर्ग शिकरू नरक नदी माझी अपारू अति दुस्तरू बुड्या देतू. मित्र राजा आणि गुरु ह्यांचा अपमान करतो. एकीकडे सोनेने स्वर्ग शिखरालाही कवटाळतो तर दुसरीकडे नरकरूपी नदीमध्ये बुड्या मारतो. धर्मजळे क्षाळे अवचिता सवेची सलोभ धुळी घाली माथा घोळसी ब्रह्मादिका समस्ता अहम ममता गर्जतू. एखाद्या वेळी धर्मरूपी स्वच्छ पाण्यात स्नान करतो पण लगेच लोभरूपी माती आपल्या डोक्यावर घेतो. अहंकार आणि ममता यांच्या गर्जना करतो आणि ब्रह्मदेवादी सर्वांना पायाखाली तुडवतो. त्यासी विवेक महावंत जाण माथा चढो जाणे आपण शास्त्र विधी अंकुशे पूर्ण धरिला आवरून करकरीत. विवेक हाच माणसाला त्याला वठणीवर आणणारा माहूत आहे. तो ह्या गजाच्या मस्तकावर चढतो व शास्त्र विधीच्या तीक्ष्ण अंकुशाने त्याला आवरून धरले म्हणजे तो हत्ती ची ची करू लागतो. वैराग्य व उपशम ह्यांचा पहारा त्याच्यावर ठेवून विवेक हा माहूत दमनरूपी साखळ्याने त्याला सत्यरूपी स्तंभाशी बांधतो. त्यासी उपशमाचे संरक्षण वैराग्ययुक्त ठेवूनी जाण दमाचे शृंखळे आकळून सत्याचे स्तंभी विवेकू बांधे. मनसा वाचा कायिक कर्म येणे विषय बाधा बाधे परम. त्या तिही सिकेला त्रिविध नेम त्या नेमाचे वर्म ऐक राया. ह्याप्रमाणे शारीरिक वाचिक व मानसिक साधनेने शास्त्र विषय पिढेला प्रतिबंध करते. शास्त्राने ह्या 3 साधनांचे 3 नियम सांगितलेले आहेत ते ऐक. आता क्षमाची ऐशी स्थिती मनबुद्ध्यादी चित्तवृत्ती सांडवुनी विषयासक्ती लावी परमार्थी प्रबोधुनी. शम काय करतो? चित्तांच्या वृत्तीचे नियमन करतो. विषयांची आसक्ती कमी करतो. त्याला बोध करून परमार्थाकडे लावतो. पूर्वे उगवता गभस्ती अंधारो सांडे त्रिजगती तेवी गुरुवाक्य क्षमाची प्राप्ती विषय निवृत्ती मानसिक. सूर्योदय होताच अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे गुरुच्या उपदेशाच्या आधाराने मन शांत होते. मन विषयांपासून निवृत्त होणे हाच शम होय. बाह्य इंद्रिय प्रवृत्ती दमे दमो निगुरुवाक्य स्थिती मग शमाची संगती आणि निवृत्ती इंद्रिय कर्म. साधक या नियमाने म्हणजेच शमाच्या सहाय्याने इंद्रिय दमनही घडवितो. कारण मनात विषय आले नाहीत की इंद्रिय तिकडे धावत नाहीत. अमुक एक गोष्ट हवी असे मनात आले की शरीर त्यासाठी हालचाल करू लागते. कन्या प्रतिपाळून जैसी दान देता जावयासी त्यागी बापाचे कुळगोत्रासी दमे इंद्रिये तैशी विषयार्थी. कारण मनात विषय आले नाहीत की इंद्रिय तिकडे धावत नाहीत. अमुक एक गोष्ट हवी असे मनात आले की शरीर त्यासाठी हालचाल करू लागते. ज्याप्रमाणे कन्येला वाढवून तिचे लग्न केले म्हणजे ती माहेरचे कुलगोत्र सोडते तशी इंद्रिये दमनामुळे विषय प्रवृत्तीला सोडतात. झणे वाचा जाईल विकळ तिसी सत्याचा महामोकळ देऊनी केली निखळ अति अढळ सत्यधूत वाणी. कदाचित वाचा सत्य भाषण करील म्हणून तिला
सत्य भरवलेले असते. सत्याचा घास दिलेला असल्याने वाचा सत्यच बोलते. सत्यवादिया ब्रह्मादि वंदिती असत्या होय अधोगती. ऐसे व्याख्यान जे करती ते ही वदती असत्य. सभेत कुणी कुणी आवेशाने व्याख्यान देतात. सत्य बोलणाऱ्याला देवही वंदन करतात आणि असत्य बोलणाऱ्याला अधोगती मिळते. पण असे लोकही प्रसंगी खोटे बोलतात. का रामनामाच्या वृत्ती वाचा झुतली स्मरणोक्ती. ते असत्या माझी पुढती कदा कल्पांती बुडेना. ज्याच्या मुखात सतत रामनाम असते व दुसरे जो काहीच बोलत नाही तो कधीही असत्य कसे बोलेल. मंथुनी काढिले नवनीत ते पुढती न बुडे ताकांत. ते विनामे वाचा निर्धूत असत्य तेथे स्पर्शेना. दही घुसळून लोणी काढल्यावर ते लोणी ताकात बुडत नाही. त्याप्रमाणे रामनामाने वाणी पवित्र झाली की तिला मग असत्य स्पर्श करीत नाही. जेवी लागले निर्विकिरे घृतकणिका स्वये विरे. तेवी सत्याचे निज निर्धारे असत्य चमत्कारे समळवडे. तुपावर ऊन पडले म्हणजे त्याच्या कण्या विरघळतात. त्याप्रमाणे सत्याचा निर्धार केल्यावर असत्य समळ नाहीसे होते. चंदनाची या चौफेरी काष्ठत्वा मुक्ती खैर बोरी. देवी नामाच्या निज गजरी वाचे माझारे निज सत्य प्रगटे. चंदनाच्या सहवासातले इतर वृक्ष सुगंधित होतात. त्याप्रमाणे राम नामाच्या गजराने वाणीमध्ये सत्य सहजच प्रकट होते. झालेनी अर्क प्रकाश खद्योत हारपती जैसे तेवी राम नाम सौरसे. लोपे अनायासे असत्य. सूर्याचा प्रकाश पडला की काजव्याचा प्रकाश लोपतो. त्याप्रमाणे रामनामाच्या प्रभावाने असत्याचा लोप होतो. अंशांशी प्रतिपदे कुहू गेलिया बिंब सांडी राहू. तेव्हा प्रकाशाचा समूह प्रगटे बहु जगामाजी. अवसेला राहू चंद्राला ग्रासतो. तो प्रतिपदेला त्याला सोडतो. मग चंद्राचा प्रकाश पडू लागतो. तेवी असत्याचे नियाक्रमे वाचा प्रकाशे सत्य संभ्रमे. जेवी राजाज्ञा अनुक्रमे प्रजा स्वधर्मे वर्तती. त्याप्रमाणे असत्याला पराभूत करून वाणीत सत्य आपोआप प्रकट होते. राजाज्ञेच्या अनुसार प्रजा स्वधर्माने वागते. तसेच हे होते. सत्या परते नाही तप. सत्या परता नाही जप. सत्य पाविजे सद्रूप सत्य निष्पाप साधक होती. सत्याहून निराळे तप नाही, जप नाही. सत्यामुळेच निज रूपाची प्राप्ती होते आणि साधक निष्पाप होतो. एवं काया वाचा मने शमदमादी सत्य लक्षणे. जो नेमिला त्रिविध विधाने त्याचे विषयाचे धरणे तत्काळ उठी. ह्याप्रमाणे त्रिविध साधने मनापासून जो करतो त्याचे मन विषयांकडे वळत नाही. ऐसिया स्वार्थाला घिजिवी भगवत छासची आवडे दावी. पर्याणिका शास्त्रान लावी द्वेष भावी निंदेचे बोट. आपल्या स्वहितासाठी जो भगवंताचे स्वरूप वर्णन करणाऱ्या शास्त्रावर खूप प्रेम करतो पण इतर शास्त्रांची निंदा मात्र करीत नाही. एका स्तुती एका निंदा करिता आदळे अंगी बाधा. या लागी निंदा अनुवादा साधक कदा ना तळते. कारण एकाची स्तुती केली आणि दुसऱ्याची निंदा केली तर वाणीला दोष लागतो. म्हणून साधक कुणाचीच निंदा करीत नाही.
अर्धांगीची लक्ष्मी वंदावी, मा चरणेची गंगा काय निंदावी. निज जननी नमस्कारावी, काय येरा ध्यावी पांपर. भगवंताची अर्धांगी लक्ष्मी हिला वंदन करावे, ह्याचा अर्थ त्याच्या चरणीच्या गंगेला नावे ठेवावीत असा होत नाही. आपल्या जननीला नमस्कार करावा, ह्याचा अर्थ इतर स्त्रियांना लाथा माराव्या असा होत नाही. तरी भज भजावे भजनी परनिंदा स्तुती, सांडूनी दोनी जो निज सत्ते होय मौनी, ते ब्रह्मज्ञानी अधिकारू. म्हणून आपल्या उपास्य देवाचे भजन करावे, पण ते निंदा व स्तुती ह्यांना सोडून करावे. सत्याचा प्रभाव पडून मनुष्य मौनी होतो, तेव्हा तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होतो. ऐशी न करिता वित्पत्ती, न शोषिता हे कष्ट स्थिती. भावे करिता भगवत भक्ती, फुकाची मुक्ती हरिभक्ता. शास्त्र व व्युत्पत्ती ह्यांच्या ज्ञानासाठी खटपट करावी. न लागता तसेच प्राणायाम इत्यादी साधनांचे कष्ट सोसावे न लागता केवळ निरतिशय प्रेमाने भक्ती करूनच भगवत भक्तांना अनायासे सहज मुक्ती मिळते. ते भक्तीची निजस्थिती नायाराया, सांगेन तुझ प्रती. सुगमत्वे परमात्म प्राप्ती, हरिभक्त पावती ते ऐक. हे राजा, मी तुला त्या भक्तीचेच स्वाभाविक लक्षण सांगतो. हरिभक्तांना आत्मप्राप्ती अनायासे सहज मुक्ती मिळते. कशी होते ते ऐक. श्रवणम कीर्तनम ध्यानम हरेरद्भुत कर्मणम, जन्म कर्म गुणांनांच तदर्थे खिलचेष्टितम. ज्याची कर्मे अद्भुत आहेत अशा हरीचा जन्म, त्याचे कर्म, त्याचे गुण यांचे श्रवण करावे, कीर्तन करावे, ध्यान करावे आणि हरीच्या उद्देशाने सर्व कर्मे करावीत. हे भक्तीचे लक्षण आहे. मुख्य भक्तीचे कारण हरीचे जन्म कर्म गुण. पूर्ण श्रद्धा करावे श्रवण हरि कीर्तन स्वानंदे. श्रीकृष्णाचे जन्म कर्म व गुण यावर भक्ती आधारलेली असते, म्हणून त्यांचे श्रवण व कीर्तन करावे. हरी कीर्तनाची या जोडी सकळ साधने केली बापुढे. अद्भुत कर्मे हरीची गाढी गाता, ती आवडे उल्हासे. हरी कीर्तनाच्या मनाने इतर साधने क्रमी प्रतीची ठरतात. हरी कीर्तनाने मनाला मोठा आल्हाद होतो. शिळा तारिल्या सागरी, गोवर्धन धरिला करी. निद्रान मोडिता सकळ नगरी, द्वारके माझारे आणले मथुरा. हरीने रामावतारात समुद्रावर पाषाण तरंगत ठेवले. कृष्णावतारात हातावर गोवर्धन पर्वत धरला व लोकांची झोप न मोडता सर्व मथुरा नगरी द्वारकेत नेली. निमाला गुरुपत्र ते आणूनी, मुखे प्राशिला दावाग्नी. गतगर्भ आला घेऊनी, निज जननी तो शार्थ. मृत गुरुपुत्राला परत आणले, वणवा गिळून टाकला. देवकीला आनंद देण्यासाठी कंसाने मारलेल्या तिच्या 6 बालकांना परत आणून आईची भेट घडवली. अजन्म्या जन्मे नेणो किती, अकर्म्याची कर्मे गाती. अगुणाचे गुणवर्णिती, तेणे श्रीपती सुखावे. ज्याला जन्म नाही अशा भगवंताच्या जन्मांचे, कर्मरहितांचे कर्मांचे व निर्गुणाच्या गुणांचे वर्णन भक्त करतात, त्यामुळे तो श्रीपती प्रसन्न होतो. जो सुखेक मूर्ती निजस्व भावे, तो ही जन्म कर्म गुण वैभवे.
गाता कीर्तनी अति सुखावे, स्वानंद गौरवे डुल्लतु. जो स्वभावताच सुखरूप असतो, तो हरिभक्तांनी त्याच्या जन्म गुण व कर्म ह्यांचे कीर्तन केले म्हणजे अत्यंत प्रसन्न होतो व आनंदाने डोलू लागतो. ऐशी कीर्तनी गाता कीर्ती निर्मळ होय चित्तवृत्ती, तेथे ठसावे ध्यान स्थिती, ऐकते नृपती सांगेन. कीर्तनामध्ये भक्त हरीची कीर्ती गाऊ लागला म्हणजे त्या भक्ताचे मन प्रसन्न होते व हरीच्या स्वरूपाचे चांगले ध्यान लागते. हे राजा, हरीचे साकार स्वरूप मी तुला सांगतो. मुकुटकुंडले मेखळा, कासे कसिला सोन सळा, आपाद रुळे वनमाळा, घन सावळा घवघवीत. मस्तकावर मुकुट आहे, दोन्ही कानात सुंदर कुंडले आहेत, कमरेला मेखला असून पितांबर परिधान केला आहे, त्याने पायांपर्यंत लोंबणारी वनमाळा घातली आहे, सावळा असूनही असा श्रीकृष्ण सूर्याप्रमाणे झळकत आहे. ऐशी मूर्ती सुरेख सगुण, का निरसुनी रूप नाम गुण, ध्यानी ठसावे निज निर्गुण ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे. अशी सुरेख साकार मूर्ती भक्ताच्या ध्यानात ठसते. त्यावेळी ते ध्यान करता करता भगवंताचे नाम रूप आणि गुण याही गोष्टी विलयास जातात आणि निर्गुण आणि परिपूर्ण ब्रह्म राहते. ऐसे ठसावता ध्यान भक्तांची सबाह्य क्रिया पूर्ण, ते होय कृष्णार्पण, श्रीपुत्रादी जाण सर्वस्वे. ह्याप्रमाणे ब्रह्मभानात भक्त शिरला की त्याचे सर्व शारीरिक व मानसिक कर्म आणि स्त्री पुत्रादी सर्व प्रपंच कृष्णार्पण होतात. इष्टम दत्तम तपो जप्तम वृत्तम यच्चात्मनः प्रियम, दारांत सुतान गृहान प्राणान्य परम स्मे निवेदनम. यज्ञ दान तप जप सदाचार आणि आपल्याला प्रिय असणाऱ्या गंध पुष्पादी सर्व वस्तू, तसेच आपली स्त्री पुत्र घर प्राण हे सारे परमात्म्याला समर्पण कसे करावे ते शिकावे. अग्निहोत्रादी याग होम ग्रहणादी दान अनुत्तम, तप म्हणजे स्वधर्म जो वर्णाश्रम यथोचित. भक्त सर्व काही परमेश्वराला अर्पण करतात ते कसे? अग्निहोत्र इत्यादी होम, पर्वकाळी उत्तम दान, तप म्हणजेच स्वधर्माचे पालन, शास्त्रोक्त आचरण, पूजा अर्चा विधी विधाने, मंत्र तंत्र साधना, गुरुदीक्षा, नाम मंत्राचा जप इत्यादी हे सर्व करून ह्यांचा करता मी आहे असा संकल्प न करता निर्विकल्प मनाने हे सर्व कृष्णार्पण करावे. ते यज्ञदान क्रिया तप दीक्षा मंत्र का नाम जप, तेथे न घालिता संकल्प, करी निर्विकल्प कृष्णार्पण. हरीशी जाहले जे अनन्य शरण, ते हरीचे लढिवाळ पूर्ण, त्यांचे हरी करी प्रतिपाळन, जेवी जननी जाणतानुलेया. हरीला जे अनन्य शरण होतात ते त्याला प्रिय होतात आणि आई मुलाचे पालन करते त्याप्रमाणे हरी त्यांचे पालन करतो. यालागी जे जे जीविका वर्तन तेही करावे कृष्णार्पण. हे माझे म्हणून अभिमान भक्त सज्ञान न धरिती कदा. म्हणून भक्ताने आपल्या उपजीविकेचे साधनही कृष्णार्पण करावे. खरा ज्ञानी भक्त हे माझे असे म्हणून कोठेही अभिमान ठेवत नाही. ज्याची आवडी अतिशये चित्ती, ज्याची आपण या अतिप्रीती, ते कृष्णार्पण करती गुरुवाक्य स्थिती विश्वासे.
त्यांना ज्या गोष्टीची आवड असते, आत्यंतिक प्रीती असते, ते सर्व असे भक्त गुरुवचनावरील विश्वासाने कृष्णार्पण करतात. यालागी आठव प्रहर सेवेसी वेंचिती निज शरीर, निमिषार्ध ही व्यापार निविषयाकार करते ना. अन्ना लागी होविनी वेळे साधनाच्या पायान पडे, आयुष्याचे तिन्ही कवडे विषयाचे चाडे कदान करी. ते आठही प्रहर आपले शरीर देवाच्या सेवेस लावतात आणि मन अर्धा क्षणही विषयाकडे जाऊ देत नाही. तसेच अन्नासाठी लाचार होऊन धनिकांच्या पाया पडत नाहीत किंवा वासनांच्या मागे लागून आयुष्य कवडीमोल करत नाहीत. आयुष्याची अर्धघडी वेचितान मिळे लक्ष कोडी, तेणे आयुष्य परमार्थ जोडी, विषयांच्या कोडी थुंकोनी सांडी. लक्षावधी रुपये खर्च केले तरी गेलेली अर्धी घटका पिरत मिळत नाही, हे जाणून भक्त सर्व विषय तुच्छ मानून परमार्थ साधतात. त्यागोन या राज्य संपत्ती राजे जाऊन मना प्रती, स्वये परमार्थ साधिती विषया सक्ती थुंकोनी. ज्यांना विवेक निर्माण झाला ते राजे सारे राज्य सोडून वनात जातात आणि विरक्तपणे साधना करतात. कैशी भक्तीची गोडी संपूर्णरिता जाओ नेदी अर्धक्षण, अवघे जीवितची जाण करी कृष्णार्पण सर्वस्व. अहो, एकदा भक्तीची गोडी लागली की भक्त एक क्षणही रिकामा जाऊ देत नाही, तर आपले सर्व जीवित सर्वस्वी कृष्णार्पण करतात. आणि पुत्रका दाराक जे जे घरी येती, ते भगवत सेवे वारी स्वये कृष्णार्पण करी माझी म्हणवणी, न धरी ममता जीवी. घरात स्त्री असते, पुत्र असतात, मूल्यवान वस्तू असतात. भक्त हे सगळे भगवंताचे आहे असे म्हणतो. त्यातले काही आपले आहे असे मनात म्हणत नाही. सर्व कृष्णार्पणच असते. दारा पुत्र देह गेह प्राण, यांसी आत्मा सबाह्य पूर्ण, तेथे संकल्पे विण जाण ब्रह्मार्पण सहजची. स्त्री आदी सर्व गोष्टीत आत बाहेर सर्वत्र आत्माच आहे, ह्याचे पक्के भान त्यांना असते. त्याचे सर्व काही मुद्दाम संकल्प न करता ब्रह्मार्पण अर्थात कृष्णार्पण होत असते. एव कृष्णात्मनाथेषु मनुष्येषु च सहृदम परिचर्या शोभयत्र महत्सु नृषु साधुषु. भक्ताने काय शिकावे, त्याने सेवा शिकावी. श्रीकृष्णच ज्यांचा अंतरात्मा आहे अशा माणसावर त्याची प्रीती असावी. त्याने प्रत्येक वस्तूची, पदार्थाची आणि प्राण्यांची सेवा करावी. तसेच माणसात जे स्वधर्म पालन करणारे व थोर भगवत भक्त असतात, साधू असतात, त्यांची सेवा शिकावी. एवं दारा गेह देह संपदा, आत्मार्पणे शुद्ध श्रद्धा, भजले सर्व काळी सर्वदा ते भक्त गोविंदा पर्यंते. ह्याप्रमाणे स्त्री, घर, आपले शरीर, धन ह्यांसह आत्मसमर्पण करून जे भक्त शुद्ध श्रद्धेने गोविंदाची भक्ती करतात ते त्याला आवडतात. जो सर्वभूती हृदयस्तु परमात्मा श्रीकृष्णनाथू, त्याचे ठाई जो भक्तू साधावया निज स्वार्थू सर्वस्वे भजे. पण त्यातही सर्व प्राण्यांच्या हृदयात नांदणाऱ्या परमात्म रूप कृष्णाचे भजन करणेच श्रेष्ठ आहे. त्या हृदयस्थाचे ठाई दृढ सृष्टी जो बसली नाही, तव सगुण मूर्ती हृदयी भजावी पाही सर्वात्म भावे.
जोपर्यंत तशी दृष्टी विकसित झाली नाही तोपर्यंत भक्ताने आपल्या हृदयात सगुण मूर्तीचे ध्यान करावे, भक्ती करावी. सगुण मूर्ती नातुडे ध्यानी तरी भजावे प्रतिमेच्या स्थानी. तेथेही चलाचल दोन्ही भजाव्या गुरुवचनी समसाम्य भावे. ज्याचे मन ध्यानात सगुण मूर्तीवर स्थिर होत नाही त्याने प्रतिमेमध्ये भगवंताचे अस्तित्व मानून ध्यान करावे. ज्या उपासक पूजिती त्या जाणाव्या चला मूर्ती. ज्या पांडुरंगादी द्वारावती त्या स्थावरा मूर्ती पूर्णोक्त. उपासक घरात ज्या मूर्तीची पूजा करतात त्या चलमूर्ती समजाव्या व क्षेत्राधिकातील मंदिरातील मूर्ती अचल जाणाव्या. भक्ताने दोन्ही प्रकारच्या मूर्तीत भेदभाव करू नये. त्या मूर्तीहुनी श्रेष्ठ स्थान पूर्ण पूज्यत्वे ब्राह्मण तेथे करावे गा भजन सर्वस्वे जाण सर्वदा. त्या मूर्तीपेक्षा ब्राह्मण जास्त पूज्य असतो. त्या ब्राह्मणान माझी अतिश्रेष्ठ क्षोत्रिय सदाचारनिष्ठ. त्यातही वेदशास्त्रार्थी प्रविष्टते अतिवरिष्ठ पूजत्वे. ब्राह्मणात सदाचारी क्षोत्रिय जास्त श्रेष्ठ. त्याहूनही वेद आणि शास्त्र यांचा अर्थ ज्यांना कळतो ते जास्त थोर होत. त्याही माझी जे भागवत भागवत धर्मी नित्य निरत. जे निष्कर्षेसी भगवत भक्त ज्यांचा भावार्थ श्रीकृष्णे. त्यापेक्षाही जे सतत भागवत धर्माचे आचरण करण्यात तत्पर असतात ज्यांची श्रीकृष्णामध्ये निष्ठा असते. ज्यासी आत्मा श्रीकृष्ण हृदयस्थ. ज्यांचा अनन्य स्वामी श्रीकृष्णनाथ. ऐसे जे भगवत भक्त ते पूज्य निश्चित निज भक्ता. हृदयस्थ आत्मा हाच श्रीकृष्ण आहे असे ज्ञान ज्यांना झालेले असते व श्रीकृष्णनाथ ह्याच एकमेव स्वामी असतो ते भक्त इतर सर्व भक्तांनाही पूज्य असतात. अति महत्वे पूज्य गहन ज्याचे सुरनर वेद बंदीजन. तो सद्गुरु श्रेष्ठ पूज्य स्थान शिष्यासी जाण सर्वस्वे. आणि ज्या सद्गुरूची देव मनुष्य आणि वेद स्तुती करतात तो सद्गुरु तर शिष्याला सर्वात जास्त पूज्य आहे. गुरुब्रह्म दोन्ही समान तेही वचन दिसे गौण. गुरुवाक्य ब्रह्मा ब्रह्म पण तेथे व्हावया समान भिन्नत्वे नुरे. गुरु आणि ब्रह्म समान असतात असे लोक म्हणतात पण ते म्हणणे योग्य दिसत नाही. कारण गुरु वाक्याने ब्रह्माला ब्रह्मत्व येते. ब्रह्म आणि गुरु हे समान आहेत अशी कल्पना करून मग त्यांना समान म्हणावे असे भिन्नत्वच त्यांच्यात नसते म्हणून तो प्रतिपादनाचा विषय नाही. जैसा देवाचे ठाई भाव तैसाची गुरुचरणी सद्भाव. गुरुदैवान माझी पहाहो भिन्नत्व भाव असेना. जसा भाव देवाच्या ठिकाणी तसाच गुरुच्या ठिकाणी ठेवावा लागतो. त्यामुळे गुरु व देव ह्यात भेद राहत नाही. देव पूजल्या गुरुतोषे गुरु पूजल्या देव संतोषे. दोनावाचे हरुषे स्वरूपे के वर्तती. देवाचे पूजन केल्यास गुरु संतुष्ट होतो आणि गुरुचे पूजन केल्यास देव संतुष्ट होतो. अर्थात नावे दोन असली तरी ते दोघेही स्वरूपाने एकच होऊन राहतात. सुवर्ण आणि कांकण दोनावी एक सुवर्ण. तेवी गुरु ब्रह्मा माझी जाण भिन्नपण असेना. सोने आणि कंकण ही नावे दोन पण सुवर्ण एकच असते. तशीच गुरु व ब्रह्म ही नावे दोन असतात पण तेथे ऐक्यच असते.
त्या सद्गुरूचे निज भजन चित्त वित्ते अवंचन, गुरुचरणी आत्मार्पण करावे आपण सर्वस्वेसी. अशा सद्गुरूचे निष्कपट मनाने चित्त व वित्त त्यांना अर्पण करून, तसेच आपण सर्वस्वी त्यांचेच आहोत ह्या भावनेने भजन करावे. हरे नमा हरे नमा हरे नमा.